सध्या आपण म्हणजे तुम्ही आणि मी फक्त त्यांची काळजी घेऊ शकतो. अशा बाईबरोबर संसार केला मी गेली 30 वर्ष. मी तर तिचंच दूध पिऊन मोठा झालो बाबा. त्या आता एकदम बऱ्या झाल्या, त्याही आणि त्यांचं बाळही. डॉक्टर म्हणाले की सगळं सगळं नॉर्मल आहे. सावरे, सावरे. अगं मुक्ते, तू 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 एवढ्या रात्रीची अशी कशी? अगं तू 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 बस आधी, बस इथे, बस 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 आरामात. मुक्ते काय? हं? पाणी आणते. शांत हो बाळा. आम्ही आहोत ना आता, काळजी करू नको. हां, बरं वाटलं आता? हं? काय 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 झालंय मुक्ते? सावरे, हं? माझ्या घराला आग लागली. आग? आग कशी लागली? शॉर्ट सर्किट वगैरे झालं होतं का? नाही, कोणीतरी मुद्दामून लावली. काय? पण तुला कसं कळलं की कुणीतरी मुद्दामून? अगं पेट्रोलचे जळते पोळे त्यांनी माझ्या घरावर फेकले रस्त्यावर. मी कसा बसा जीव वाचवून निघाले तिथे. देवा, बरं, ठीक आहे, ते शांत हो. मी थोडी कॉफी करू का तुझ्यासाठी? हां, तुला बरं वाटेल. हां माई, हो हो, जा. शांत हो. ते आलेस मी. हे बघ, घाबरू नको. पोलीस कंप्लेंट केलीस का? हॅलो. धनाजी माने बोलतोय. हां काका बोला. ती सरकारी बाई राजवाडे, घर पेटलंय तिचं. कदाचित तुमच्या घरी आसरा मागायला येईल, देऊ नका. ती इथेच आली आहे काका. आल्या पावली परत पाठवा. ठेवतो फोन, सकाळी बोलू.
प्या प्या मग बोलू. अहो मुक्ताच्या घराला आग लागली आहे माहितीये मला. विनाकारण शत्रू निर्माण करण्याचा परिणाम आहे हा. बाय द वे मुक्ता, तू इथे आमच्याकडे आसऱ्याला आली नाहीयेस ना? हर्ष, असावरी, आजपर्यंत खूप काही केलं तुझ्या या मैत्रिणी करता मी, पण ती जाताना जणू माझ्या तोंडावरती थुंकून गेली. सांग तिला, इथे तिचा जीव तिचा आत्मा घुसमटेल असं वातावरण आहे म्हणावा. बाहेर जाऊन कुठेतरी मोकळ्या हवेत श्वास घे. मुळात तिने इथे यायचं नाही आणि आली तरी राहायचं नाही. मुक्ते तू यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. नाही सावरे, बाकीच्या वेळेस नसेल, पण आत्ता तुझा नवरा जे म्हणतोय ते खरं आहे. माझा पाहुणचार करण्यामागे काहीही कारण असेल, पण त्यांनी माझा पाहुणचार केलाय ही गोष्ट नाही मी नकारू शकत. आणि हे घर तर मीच सोडून गेले होते ना. मुक्ते तू इथेच राहतेस, कळलं ना? अगं हे घर माझं सुद्धा आहे. आणि सगळ्यात आधी हे घर माझं आहे. आसावरी, मुक्ताला आतल्या खोलीत घेऊन जा. नाही नाही माई, माझ्या मनात तुमच्याबद्दल किंवा कुणाच्याही बद्दल काही हक्कच नाहीये. प्लीज गैरसमज करून घेऊ नका. सावरे, तुझं म्हणणं मला आज पटलं. सापाच्या बिळात हात घातला की साप दंश करणारच. बाय. येते. मुक्ते मुक्ते तुला शपथ आहे माझी. नाही सावरे, माझी शपथ आहे तुला. मला शपथ नको घालूस. सगळ्यासाठी थँक्स. येते मी. बिचारी मुक्ता, कोण तिच्या जीवावर उठलं असेल एवढं? काय माहिती माई. माई, मी यांना सांगायच्या आधीच यांना कसं कळलं की मुक्ताच्या घराला आग लागली म्हणून? तिने ही गोष्ट सांगितली तेव्हा ते इथे नव्हते. म्हणजे तुला काय वाटतंय, हर्षनीच हे सगळं? नाही. अगं, त्याने कदाचित वरून ऐकलं असेल सगळं, नाहीतर किंवा त्यांना माहिती असेल. या सगळ्याच्या मागे कुणाचा हात आहे ते
गेली का नाही ती बाई इथून? का अजून इथेच आहे लोचटासारखी? गेली ती. मग दरवाजा कशा करता उघडा ठेवलाय? कळलं ना आता? रात्री बेरात्री कसे लोक येतात घरात आपल्या ते? सावरे, उगीच त्रास करून घेऊ नको. बाबांनी काय सांगितलं लक्षात आहे ना? पोटातल्या अंकुराला जप. कुठे गेली असेल मुक्ता? आता ते मी कसं काय सांगणार? कदाचित ती तिच्या घरी. घर जळलं नाही का काल तिचं? काय विश्वासाने आली होती ती वहिनीकडे, तर दादाने तिला हकलून दिलं. काय आहे, त्याच्या अशा वागण्याने तिचा अपमान झालाच, पण वहिनीची काय किंमत राहिली रे? हे आपण वहिनीला विचारून पोलिसात कंप्लेंट करूया का? काय पोलिसांना काय कळवायचं? एक IAS ऑफिसर हरवलीये, मूर्खात काढतील पोलीस. संयोगिता, आता आपल्या पुढे फक्त 2 पर्याय आहेत. एक तर तिला सतत कॉन्टॅक्ट करत राहणं, नाहीतर मग ती आपल्याला कॉन्टॅक्ट करेल याची वाट बघत बसणं. बापरे, अरे कोण आहे ही बाई आणि कोण आहे तुझा हा मित्र? तू पण लॉ केलंयस ना, मग तू कर ना त्याला मदत. बोल ना. अरे मला मान्य आहे मी लॉ केलाय, पण मी सध्या प्रॅक्टिसमध्ये नाही रे. आणि अर्थात मला माझ्या सगळ्या कामाच्या व्यापातून वेळ नाही मिळत. ठीक आहे, मला तुझ्या त्या मित्राला भेटायचंय. मी तुझी भेट घालून देईन, पण मला आधी सांग की आपण त्या बाईविरुद्ध अजून खटला भरू शकतो ना? म्हणजे तिला अजूनही शिक्षा होऊ शकते ना? तू सांगतोयस त्या सगळ्या गोष्टी खऱ्या असतील तर येस, वी कॅन. मी पुरेपूर प्रयत्न करीन. पहिली गोष्ट म्हणजे त्या मुलीवर एकदा विषप्रयोग झाला होता, एकदा खुनी हल्ला झाला होता. नाही, हा निव्वळ योगायोग असूच शकत नाही. तू म्हटल्याप्रमाणे स्फोट होण्याआधी बराच वेळ गॅस चालू होता आणि तो कुणीतरी तसाच ठेवला होता. आणि त्या दोघींशिवाय त्या घरात दुसरं कोणीच नव्हतं. अरे असे लहान मोठे बरेच मुद्दे आहेत. सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्या बाईच्या वेडेपणाचा. एखाद्या चांगल्या मानसोपचार तज्ञाकडून काही टेस्ट करून आपण हा मुद्दा ताबडतोब खोडून काढू शकतो. पण मला तुझ्या त्या मित्राला भेटावं लागेल. तो मीच आहे असं समज. संयोगिता, काय आहे? कुठे चाललीस? डॉक्टरांकडे. डॉक्टरांकडे? आता तुला काय आलंय? मला काय नाही झालं रे बावळट. आपली वहिनी आहे ना, तिला रुटीन चेकअपसाठी घेऊन चालली.
बरं तिला सांभाळून घेऊन जा, कळलं? ए शहाण्या, तू सांगायची गरज नाहीये, मला कळतं. चूप. बाय. अरे कुठे होता सचिन? किती थकलेला दिसतोयस. अरे हा भिजलेला शर्ट काढ बघू, आधी आजारी पडशील. आता मी चहा करून आणतो, आलं टाकून करतो. हं? नाही बाबा, मला आधी सांगा की आई कुठे आहे? आई झोपली आतमध्ये. का रे? नाही, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. काय रे? बाबा, तुम्हाला खरंच असं वाटतं का की नंदिनीचा मृत्यू गॅस लीक झाल्यामुळे जी आग लागली त्याच्यामुळे झाला? सांगा ना तुला काय वाटतंय? बाबा, मी तुम्हाला काय वाटतं ते विचारतोय. मला हा केवळ अपघात होता असं वाटत नाही. करेक्ट. म्हणजेच कोणीतरी आपल्या घराच्या दारं खिडक्या बंद करून गॅसचं बटन चालू करून घरातला विजेचा मेन स्विच बंद केला. नंदिनी आली. गॅसचा वास येतोय म्हणून गोंधळून नकळत तिने विजेचं बटन दाबलं. तेव्हा दिवा लागला नाही. वीज गेली आहे असं समजून नंदिनीने नेहमीप्रमाणे काडीची पेटी उचलली, मेणबत्ती लावायला एक काडी ओढली आणि आगीच्या ज्वाळा आणि नंदिनी. बरोबर. मग आता प्रश्न उरतो तो, हे नक्की कोणी केलं? अर्थातच कोणी बाबा? अरे तू माझ्या तोंडून का वधू पाहतोयस? नाही बाबा, नाही. जे मला वाटतंय तेच तुम्हाला वाटतंय ना, की आईनी? हो, तिनेच. बाबा, अशी माणसं समाजात असणं घातक आहे. मग ती अगदी माझी आई असली तरी सुद्धा. म्हणजे? बाबा, तिला शिक्षा व्हायलाच हवी असं वाटत नाही का तुम्हाला? वाटतंय. बरोबर आहे तुझं. हे बघ सचिन, तुला योग्य वाटतं ते कर. मी आहे तुझ्या बरोबर. बाबा, मला असं करताना खूप आनंद होतोय. असा कृपा करून गैरसमज करून घेऊ नका. नंदिनीच्या जाण्याने आलेल्या रागाच्या भरात आजवर मी आईला उलटसुलट वाटतील ते बोललो. पण आता यापुढे काय करायचंय हे मी विचारपूर्वक ठरवलंय. त्याला तुमची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संमती असल्याशिवाय मी पुढचं पाऊल टाकण्याची हिंमत कशी काय करू शकतो बाबा?